नमस्कार मित्रांनो, लोकसत्तामधला एका अग्रलेखात सणसंहार नावाचा एक अग्रलेख आहे. त्यात लेखक असे म्हणतात, यंदा भारतीयांनी फटाक्यावर तब्बल 7,000 कोटी रुपये खर्च केले. एकदम गोष्ट बरोबर आहे आणि ती बातम्यांमध्ये आलेली सुद्धा आहे. तेव्हा मित्र पुढे लेखक असं म्हणतात, सण सर्जनाची निर्मितीचे आनंदाचे असतात, असायला हवी, पण विनाशकारी, वेदनादायी आणि नकोशे होत असतील तर त्याला सणसंहार असं म्हणावं लागेल. एकदम बरोबर आहे. त्यांनी आपले जे भारतीय सण आहेत त्या सणामध्ये विशेष हवेचा दर्जा, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि फटाक्यामुळे होणारं अनेक लोकांना जखमा, डोळे खराब होणे किंवा हवेच्या याच्यामुळे जीव गुदमरणे, त्याच पद्धतीने गणेश चतुर्थीच्या दिवसामध्ये जे समुद्राकडे जे नदींमध्ये गणेश विसर्जन करायला तरुण मुलं जातात, त्यांचं बराच वेळा अपघाती निधन होतं. ते नदीत किंवा समुद्रात वाहून जातात. अशा प्रकारचे नुकसान होते. त्याच पद्धतीने जी बैलगाडीची शर्यत आहे त्यात बैलाचा जीव जातो किंवा बैलगाडी चालवणारा बैलगाडीवरनं पडून त्याचाही मृत्यू किंवा त्याला अपंगत्व येत असते. अशाच पद्धतीची दहीहंडीमध्ये अनेक थर एकमेकावर रचले जातात आणि हा मनुष्याचा जो मनोरा असतो त्या मनोऱ्यावरून एखादा मुलगा किंवा अनेक लोक खाली पडून चिंगराचिंगरी होते, त्याच्यात एकाचा मृत्यू होतो. ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण मुद्दा असा येतो की जे भारतात हिंदूचे सण सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात, कारण भारतात सर्वाधिक हिंदू राहतात. मग अशा सणामुळे आपलेच हिंदू लोक बऱ्याच वेळा आक्षेप घेतात आणि अशा पद्धतीची टीका करतात. ही टीका ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण किंवा एकूण जे पृथ्वीसाठी जे प्रदूषण वाढते ते मनुष्य आणि त्यामुळे होते मनुष्याला, आणि त्याच पद्धतीने प्रदूषण जास्त झाल्यामुळे अनियमित येणारा पावसाळा, प्रचंड प्रमाणात एकाच ठिकाणी पडणारा पाऊस, असे खूप मोठे परिणाम त्यामुळे होत असतात. लोकांना अनेक श्वसनाचे आजार होतात. अनेक प्रकारचे वेगवेगळे आजार होऊन लोकांचं वयोमर्यादा कमी होते आणि त्यांचा मृत्यू होतो. या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत आणि ते लेखक म्हणतात ते काही फारसे चुकीचं नाही. पण या ठिकाणी प्रश्न असा येतो की नेहमी हिंदूंच्या सणावरच का आक्षेप घेतले जातात. कारण मित्र बऱ्याच वेळा बाकी धर्मीय लोक कट्टर असल्यामुळे त्यांच्या सणावर कुठल्याही प्रकारची टीका होत नाही आणि तो टीका करणारा त्या टीकेला पात्र जेव्हा होतो तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. तेव्हा मग हिंदू हा सहिष्णू आहे, हिंदू हा सहनशील आहे, म्हणून आपल्याच हिंदू बांधवांनी त्याच्यावर कितपत टीका करावी असाही प्रश्न निर्माण होतो. मुळात आपण भारतीय लोक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सणप्रेमी आहोत, उत्सवप्रेमी आहोत, मनोरंजनप्रेमी आहोत आणि हे आपलं मनोरंजन आपल्या आयुष्याला सुख, समाधान, आनंदी आणि एक प्रकारे नवी शक्ती, नवी उभारी देत असते. आपण पुन्हा जोमाने, आनंदाने पुन्हा हे साजरे सण करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे प्रेम, करुणा, बंधुभाव, देशप्रेम, शेजार धर्म, दुसऱ्या धर्मा व्यक्तीविषयी प्रेम, या सगळ्या गोष्टी या उत्साहातून येत असतात, असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण मुळात या देशात सर्वाधिक GST हिंदू, जैन हेच लोक भरत असतात. तेव्हा आपला देश प्रगती करत असेल, लोकांकडे पैसा येत असेल तर मग त्या प्रमाणात त्यांनी सण साजरे केले, त्याच्यात काही उधळपट्टी केली तर ती फारशी चुकीची आहे असं म्हणता येणार नाही. फक्त एकच, त्याच्यामुळे प्रदूषण होऊ नये, त्याच्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये ही मागणी रास्त आहे. खरं तर ज्या दिवशी ह्या देशातला हा आनंद, हा उत्साह संपेल तो दिवस भारत हा निष्पन्न होईल. जी गोष्ट जगात ख्रिश्चन समाजाची आजकाल झालेली आहे. ख्रिश्चन देशामध्ये कुठलेही सण फारसे साजरे केले जात नाही आणि त्यामुळे तिथल्या लोकांना एक प्रकारे नैराश्य आले. म्हणजे जी आध्यात्मिक शक्ती आहे, जी देवाविषयी प्रेम आहे, जी संस्कृतीविषयी गोडी आहे, ती गोडी हळूहळू त्या लोकांची कमी होत चालली आणि मग ते लोक मोठ्या प्रमाणात एकतर त्यांची कुटुंब व्यवस्था मोडकळीस निघाली,
त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनाचं प्रमाण वाढलं आणि आत्महत्येसुद्धा प्रमाण वाढलं. खरं तर ह्या जगामध्ये भारताचा हिंदू धर्मीय लोक ज्या उत्साहाने हे सगळे सण साजरा करतो, त्याला जी अमाप शक्ती मिळते, त्याला जो अमाप आनंद मिळतो आणि त्याचं आयुष्य मोठ्या प्रमाणात आनंदी होत असतं, तो प्रकार ना बौद्धात होतो ना ख्रिश्चन धर्मात होतो. आणि मुळात जन्मापासून इस्लाममध्ये तो कधी आलेला नाही. कारण इस्लाममध्ये मुळात संगीताला बंदी आहे, मुळात नृत्याला बंदी आहे, त्या मुळात मेकअपला बंदी आहे. अशा ज्या पद्धती इस्लामने स्वीकारले आहेत, कवितेला बंदी आहे, तेव्हा तो समाज हा निष्पर्ण झालेला आहे. तसं निष्पर्ण आपल्यालाही व्हायचं आहे का, हाही विचार करावा लागेल. कारण ह्या संस्कृतीमधून, या उत्साहामधून माणसाला अनेक गोष्टी येतात, जे मी तुम्हाला प्रेम करुणा बंधुभाव अशा पद्धतीने बोललो. कारण भारतीय माणूस, विशेष हिंदू माणूस हा नदी पर्वतपासून तर जीवजंतूसुद्धा पूजा करत असतो. तो गाय बैल झाडं पशु पक्षी त्याच्यानंतर जमीन पिकं या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत असताना, त्या नवनिर्मितीचा उत्साह साजरा करत असताना तो नेहमी त्याला पावित्र्य देतो आणि त्याला वंदन करतो, म्हणजे त्याची पूजा करतो. हे इतर धर्मात दिसत नाही. ह्या ज्या इतर धर्मात ज्या गोष्टी नाहीत त्या हिंदू धर्मात आहेत. आणि त्या हिंदू धर्मात असल्यामुळे तो एक प्रकारे जगमान्य धर्म मान्य पावलेला आहे. तेव्हा खरं तर या सगळ्या गोष्टी जरी लेखकांनी काही गोष्टी म्हटल्या असतील तर त्याच्यात काहीपणा सुधारणा करून पण सगळे सणवार हिंदूंनी बंद करावेत ही जी ओरड आहे. आणि यासाठी जे डावे, जे काँग्रेस किंवा जे अल्पसंख्याक समाजातील नेते आहेत ते नेहमी टीका करतात, त्या टीकेमागचं कारण फार वेगळे आहे. त्यांना एक प्रकारे ह्या हिंदू संस्कृतीचा, हिंदू समाजाचा, हिंदू लोकांचा अपमान करायचा आहे. तेव्हा मित्रहो, फक्त एकच काळजी घेतली गेली पाहिजे की आपण आपले सण मोठ्या जोमाने साजरे करायचेच. त्यासाठी कोणाला घाबरण्याचं कारण नाही, कोणाच्या टीकेला भीक देण्याचं कारण नाही. फक्त कसं प्रदूषण होणार नाही, ध्वनी प्रदूषण म्हणा किंवा हवा प्रदूषण वाढणार नाही आणि त्यात मनुष्यहानी होणार नाही याची काळजी जरूर घेतली गेली पाहिजे. हाच ह्या अग्रलेखाचा खरा विचार आहे. पण तो त्यांनी थोडा कडक रूपाने सांगितला आहे आणि आपण त्याच्यामध्ये हा बदल करून आपली संस्कृती, आपले सण, आपले उत्साह, आपले समारंभ आनंदाने साजरे केले पाहिजे. कारण त्याशिवाय हिंदूचं जगणं नाही. कारण हिंदू ह्या सगळ्या उत्साहामध्ये, त्याच्या श्वासामध्ये हे सगळे, त्याच्या आत्म्यामध्ये, त्याच्या शरीरात हे सगळे सामावलेले आहे. ते जर निघून गेले तर त्याचा आत्मासुद्धा निष्पन्न होईल. तो एक प्रकारे त्याला जिवंत राहूनसुद्धा एक प्रकारे तो मृत्यू होईल असंच म्हटलं पाहिजे. नमस्कार.